आपण chemical equations and which conventions followed while writing a chemical reaction या दोन पॉइंटचा आपण विचार करणार आहोत. त्याच्यापैकी जो काही फर्स्ट पॉइंट आहे तो फर्स्ट पॉइंट कोणता आहे? केमिकल इक्वेशन आहे, जे की आपण त्याला रासायनिक समीकरणे सांगतो. तर त्याच्यामधला फर्स्ट पॉइंट आहे. मग लेट अस फर्स्ट लुक ॲट अ केमिकल रिएक्शन. आपल्याला या ठिकाणी एक रासायनिक अभिक्रियाचा विचार करायचा आहे, पण ती रासायनिक अभिक्रिया कुठली असणार आहे? इन द ऍक्टिव्हिटी सेकंड. ठीक आहे, आपण लास्ट व्हिडिओ मध्ये ज्या काही 5 ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह केल्या होत्या त्याच्यामधले जे काही सेकंड नंबरची ऍक्टिव्हिटी आहे त्या सेकंड नंबरच्या ऍक्टिव्हिटीचा आपण याठिकाणी विचार करणार आहोत. तर मग इन द ऍक्टिव्हिटी सेकंड अ कलरलेस सोल्युशन ऑफ अ झिंक सल्फेट इज फॉर्मड ऑन द ऍडिशन ऑफ अ झिंक डस्ट टू द ब्लू सोल्युशन ऑफ अ कॉपर सल्फेट सांगितलं. ठीक आहे, लास्ट व्हिडिओ मध्ये जे काही आपण सेकंड ऍक्टिव्हिटी सांगितलं होतं त्या सेकंड ऍक्टिव्हिटी मध्ये आपण पॉइंट काय असलं होतं? व्हेन झिंक that can be added into the blue colored copper sulfate solution, then there is a formation of a colorless zinc sulfate plus copper ion वगैरे सांगितलं होतं. ज्यावेळेस आपण झिंक डस्टला ब्लू कलर्ड कॉपर सल्फेट मध्ये ऍड करतो त्यावेळेस त्यात जो काही तयार होणारा प्रोडक्ट आहे तो कोणता असणार आहे? झिंक सल्फेट आहे. तो कसा असणार आहे? कलरलेस आहे. परत त्यात काय होत असेल? कॉपर आयन वगैरे तयार होतं. मग दिस केमिकल रिएक्शन कॅन बी रिटन इन ब्रीफ एज फॉलोज वगैरे सांगितलं. मग आता जे काय आपण केमिकल रिएक्शन सांगितलं त्याला आपण थोडंसं संक्षिप्त स्वरूपामध्ये सांगूया. तर त्याच्यासाठी खालच्या साईडला पॉइंट काय दाखवलं आपल्याला? ते केमिकल रिएक्शन आपल्याला लिहून दाखवले आहे. ते कुठल्या फॉर्म मध्ये दाखवले? मग वर्ड इक्वेशनच्या फॉर्म मध्ये दाखवले. मग पॉइंट काय असणार का नाही? ऍक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट plus zinc dust, it gives zinc aqueous solution of zinc sulfate plus copper ions वगैरे असं. ठीक आहे, या फॉर्म मध्ये आपल्याला केमिकल रिएक्शन वगैरे दाखवले. मग त्याच्यासाठी पॉइंट काय असेल आपल्याला? This simple way of representing a chemical reaction in word is called as a word equation सांगितलं. परतचा पॉइंट आहे वर्ड इक्वेशन आहे. वर्ड इक्वेशन आहे जे की आपण त्याला ठिकाणी शाब्दिक समीकरण वगैरे सांगू शकतो. मग वर्ड इक्वेशन कशाला म्हणतो आपण त्या ठिकाणी? द सिंपल वे ऑफ रिप्रेझेंटिंग अ केमिकल रिएक्शन इन द वर्ड सांगितलं. रासायनिक अभिक्रियेला ज्यावेळेस आपण शाब्दिक स्वरूपामध्ये लिहितो त्यावेळेस त्या इक्वेशनला काय म्हणतो आपण? वर्ड इक्वेशन म्हणतो. या ठिकाणी आपल्याला त्याचं एक्झाम्पल वगैरे सांगता येईल. केमिकल रिएक्शन आहे, त्या केमिकल रिएक्शनला आपण वर्ड्सच्या फॉर्म मध्ये लिहितोय त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतोय? वर्ड इक्वेशन सांगतो. तर वर्ड इक्वेशन कॅन बी रिटन इन अ फर्दर कंडेन्स्ड फॉर्म बाय युजिंग द केमिकल फॉर्म्युला एज फॉलोज वगैरे सांगितलं. आता या ठिकाणी जे काही वर्ड इक्वेशन आहे किंवा जे काही शाब्दिक समीकरण असेल त्या शाब्दिक समीकरणाला जर आपल्याला संक्षिप्त स्वरूपामध्ये किंवा कंडेन्स्ड फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर आपण त्यासाठी कशाचा युज करणार असेल? केमिकल फॉर्म्युलाचा युज करतो. तर केमिकल फॉर्म्युलाचा युज केल्यानंतर या वर्ड इक्वेशनचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार असेल? मग या फॉर्म मध्ये आपल्याला बघायला भेटतं. कुठला असेल? मग केमिकल फॉर्म्युला असेल झिंक प्लस कॉपर सल्फेट एरो इट गिव्स द झिंक सल्फेट प्लस कॉपर आयन वगैरे असेल. ठीक आहे, मग the representation of a chemical reaction in a condensed form by using the chemical formula is called as a chemical equation सांगितलं. परत एक आपल्याला इक्वेशन सांगितलं का नाही? केमिकल इक्वेशन आहे जे की आपण त्याला रासायनिक समीकरण म्हणतो. मग रासायनिक समीकरणासाठी आपण डेफिनेशन काय सांगतोय? द रिप्रेझेंटेशन ऑफ अ केमिकल रिएक्शन इन अ कंडेन्स्ड फॉर्म युजिंग द केमिकल फॉर्म्युला वगैरे सांगितलं. रासायनिक सूत्राचा वापर करून रासायनिक अभिक्रियेला ज्यावेळेस आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहितो. ठीक आहे, रासायनिक सूत्राचा वापर करून रासायनिक अभिक्रियेला ज्यावेळेस आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहितो त्यावेळेस त्यालाच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी? केमिकल इक्वेशन सांगतो. तर इन द अबाव इक्वेशन म्हणजे हे जे काही इक्वेशन वगैरे असेल इक्वेशन साठी पॉइंट सांगितलंय. मग इन द अबाव इक्वेशन कॉपर सल्फेट अँड द सोल्युशन ऑफ पॉइंट काय असेल? In the above equation, copper sulfate and zinc are the reactant and they react with each other to form the copper particles and the solution of a colorless zinc sulfate as the product having the totally different properties वगैरे सांगितलं. हे जे काही आपल्याला केमिकल रिएक्शन वगैरे बघायला भेटते त्या केमिकल रिएक्शन मध्ये या ठिकाणी जो काही झिंक आणि कॉपर सल्फेटचा पार्ट आहे तो पूर्णपणे कशामध्ये असेल
दॅट कॅन बी रिॲक्टंट. हा जो काही झिंक आणि कॉपर सल्फेटचा पार्ट आहे तो रिॲक्टंटचा आहे आणि परत त्याकडे जो काही फॉर्म झालेला कलरलेस झिंक सल्फेट अँड कॉपर वगैरे असेल तो कुठला पार्ट असणार आहे मग प्रोडक्टचा पार्ट असेल. आणि जे काही प्रोडक्ट वगैरे आहे आणि जे काही रिॲक्टंट आहे ह्या दोघांच्या पण प्रॉपर्टी एकमेकापासून कशा असतात तर काही पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाच्या असतात. तो पॉईंट सांगितलाय. नेक्स्ट पण आहे मग द आयोनिक बॉन्ड इन द रिॲक्टंट. या ठिकाणी आपल्याला रिॲक्शन दिलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला रिॲक्टंट वगैरे घ्यायचं आहे. मग the ionic bond in the reactant copper sulfate breaks and the ionic bond in the product zinc sulfate is formed during the reaction वगैरे सांगितलं. ज्यावेळेस हे केमिकल रिॲक्शन होणार असेल त्यावेळेस कॉपर सल्फेट मध्ये जे काय असणारे आयोनिक बॉन्ड आहे ते आयोनिक बॉन्ड पूर्णपणे काय होत असतील ब्रेक वगैरे होतात. या रिॲक्टंट मध्ये कॉपर सल्फेट आहे तर कॉपर सल्फेट मध्ये असणारे आयोनिक बॉन्ड पूर्णपणे ब्रेक होतात. तर या ठिकाणी प्रोडक्ट मध्ये जो काही झिंक सल्फेट तयार झाला असेल याच्यामध्ये काय होतात आयोनिक बॉन्डचं फॉर्मेशन वगैरे होणार असेल. तो पॉईंट सांगितला. हा जो काही पॉईंट आहे तो आपला केमिकल इक्वेशनचा पॉईंट आहे तो आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट पॉईंट आहे रायटिंग अ केमिकल इक्वेशन. हे जे काही रासायनिक समीकरण आहे तर रासायनिक समीकरणाचं लेखन कशा प्रकारे केलं पाहिजे त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी काही कन्व्हेन्शन किंवा काही रूल वगैरे सांगितले आहेत. मग त्याच्यामधला जो काही फर्स्ट रूल आहे तो फर्स्ट रूल काय सांगतो आपण इन अ केमिकल इक्वेशन द रिॲक्टंट्स आर रिटन ऑन द लेफ्ट हँड साइड व्हाईल द प्रोडक्ट्स ऑन द राईट हँड साइड वगैरे सांगितलं. ज्यावेळेस आपण केमिकल इक्वेशन लिहितो ठीक आहे फर्स्ट कन्व्हेन्शन असेल त्याच्यामध्ये आपण काय सांगितलं ज्यावेळेस आपण केमिकल इक्वेशन लिहिणार असेल त्यावेळेस जे काही लेफ्ट साइड असेल त्या लेफ्ट साइडला जो काही असणारा पार्ट आहे तो कोणाचा असणार आहे त्या ठिकाणी रिॲक्टंटचा असेल आणि केमिकल इक्वेशन लिहित असताना राईट साइडचा जो काही पार्ट असणार आहे तो राईट साइडचा पार्ट कशाचा असणार आहे मग प्रोडक्टचा वगैरे असेल. तो पॉईंट असेल. ठीक आहे. पॉईंट काय असेल मग इन अ केमिकल इक्वेशन the reactants are written on the left hand side while the products on the right hand side वगैरे सांगितलं. ज्यावेळेस आपण एखादं रासायनिक समीकरण लिहितो त्यावेळेस रासायनिक समीकरणामध्ये जे काही लेफ्ट साइड असेल त्यावेळेस त्या ठिकाणी रिॲक्टंट असेल तर त्याचे जे काही राईट साइड असेल तर राईट साइडला काय असणार आहे प्रोडक्ट वगैरे असेल. त्याच्यानंतर an arrow heading towards the product is drawn in between them and this arrow indicate the direction of the reaction वगैरे सांगितलं. ज्यावेळेस आपण केमिकल इक्वेशन मध्ये रिॲक्टंट आणि प्रोडक्ट वगैरे लिहितो त्यावेळेस त्या दोघांच्या मधल्या साईडला काय आपण एक एरो वगैरे देणार असेल पण त्या एरोचं जो काही डायरेक्शन वगैरे असेल त्या एरोची डायरेक्शन किंवा त्याचा जो काही हिडिंग पार्ट असेल तो कुठल्या डायरेक्शनला असणार आहे प्रोडक्टच्या साईडला असणार. आणि परत हा जो काही एरो वगैरे असेल तो काय करणार असेल दिस एरो इंडिकेट द डायरेक्शन ऑफ द रिॲक्शन वगैरे सांगितलं. रिॲक्शनची दिशा कोणती आहे हे जर आपल्याला इंडिकेट करायचं असेल तर आपण त्या ठिकाणी काय हा एरो वगैरे दोघांच्या मधल्या यूज करणार असेल. हे झालं फर्स्ट कन्व्हेन्शन किंवा रूल वगैरे. सेकंड कन्व्हेन्शन आहे मग इफ द रिॲक्टंट और प्रोडक्ट आर टू और मोर दे आर लिंक्ड विथ द प्लस साइन इन बिटवीन देम वगैरे सांगितलं. आपण त्या ठिकाणी सेकंड कन्व्हेन्शन पाहतोय. सेकंड कन्व्हेन्शन मध्ये काय सांगितलं जर रिॲक्टंटची संख्या किंवा प्रोडक्टची संख्या जर 2 किंवा 2 पेक्षा जास्ती असेल तर त्याच्या मधल्या साईडला काय करतो आपण प्लस साइनचा यूज वगैरे करणार असेल. आताच आपण केमिकल रिॲक्शन वगैरे सांगितलं होतं. कोणती सांगितलं होतं झिंक प्लस कॉपर सल्फेट एरो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अ झिंक सल्फेट प्लस Cu सांगितलं होतं. या ठिकाणी रिॲक्टंटचा पार्ट आहे. त्या रिॲक्टंट मध्ये आपल्याला 2 रिॲक्टंट बघायला भेटतात. एक झिंक रिॲक्टंट बघायला भेटतो तर दुसरा आहे त्या ठिकाणी कॉपर सल्फेट. म्हणजे या दोघांना लिंक करण्यासाठी आपण काय करणार असेल वी कॅन यूज द प्लस साइन वगैरे असेल. दिस इज द सेकंड कन्व्हेन्शन. आणि नेक्स्ट वन पॉईंट कंटिन्यू आपल्याला एक्झाम्पल दिला आहे. मग फॉर एक्झाम्पल in the equation second a plus sign is drawn in between the reactant copper sulfate and the zinc and similarly a plus sign is drawn in between the product zinc sulfate and the copper वगैरे. आता जे काही आपण एक्झाम्पल वगैरे सांगितलं तो पॉइंट असेल if there is a 2 or more than 2 reactants or products are there then they can be linked with the plus sign वगैरे सांगितलं. ज्यावेळेस रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट 2 असतील किंवा 2 पेक्षा जास्त जर असेल तर त्या दोघांना लिंक करण्यासाठी आपण काय करतोय प्लस साइन वगैरे वापरतोय. त्या एक्झाम्पल मध्ये आपण झिंक आणि कॉपर सल्फेट ह्या 2 रिॲक्टंटला कंबाईन करण्यासाठी काय करतोय प्लस साइन वापरतोय. तर त्याचप्रमाणे झिंक सल्फेट आणि कॉपर ह्या 2 प्रोडक्टना लिंक करण्यासाठी ह्या दोघांच्या मधल्या काय करतो आपण प्लस साइन वगैरे वापरतोय. हे झाला प्लस सेकंड कन्व्हेन्शन. थर्ड वन कन्व्हेन्शन किंवा रूल आहे तो त्यामध्ये पॉइंट असेल मग टू मेक द केमिकल इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह. समजा
ह्या रासायनिक समीकरणाला जर आपल्याला जास्ती महत्वपूर्ण जर बनवायचं असेल तर काय करावं लागतं मग, टू मेक द केमिकल इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह द फिजिकल स्टेटस ऑफ रिएक्टंट आर इंडिकेटेड इन द इक्वेशन वगैरे सांगितलं. रासायनिक समीकरणाला जर आपल्याला जास्ती महत्वपूर्ण बनवायचं असेल तर त्याकडे आपल्याला काय, ते जे काही रिएक्टंट आहेत किंवा जे काही प्रोडक्ट आहेत त्यांचे आपल्याला फिजिकल स्टेट वगैरे मेन्शन करावे लागतात. त्यांचे आपल्याला काय भौतिक अवस्था कोणत्या आहेत हे आपल्याला मेन्शन वगैरे करावं लागतं. तर त्यासाठी परतचा पॉइंट मध्ये सांगितलं मग आपल्याला, their gaseous, liquid and solid states are indicated by writing the letters G, L and S respectively in the brackets वगैरे सांगितलं. जर समजा त्या ठिकाणी रिएक्टंट असेल किंवा प्रोडक्ट वगैरे असेल, ठीक आहे, रिएक्टंट असेल किंवा प्रोडक्ट असेल, त्याच्यामध्ये आपल्याला जर समजा तो रिएक्टंट सॉलिड स्टेट मध्ये असेल, रिएक्टंट जर त्या ठिकाणी सॉलिड स्टेट मध्ये असेल तर आपल्याला त्या ठिकाणी एस लेटर वापरायचं आहे. जर समजा रिएक्टंट जर त्या ठिकाणी लिक्विड स्टेट मध्ये असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय एल लेटर वापरायचं. आणि जर रिएक्टंट समजा त्या ठिकाणी गॅसियस स्टेट मध्ये असेल तर आपल्याला त्या ठिकाणी काय जी वगैरे युज करायचं. हा जो काही पार्ट असेल किंवा जे काही सिम्बॉल्स आहेत ते पूर्णपणे आपल्याला काय त्या केमिकल फॉर्म्युलाच्या बेस साइडला ब्रॅकेट मध्ये वगैरे लिहायचे आहे. तर त्याच्यानंतर मोरेवर if the product is gaseous instead of G it can be indicated by an arrow pointing upward वगैरे सांगितलं. हे झालं रिएक्टंट बद्दल, ठीक आहे. हा पार्ट काय असणार आहे, रिएक्टंट साठी आपण युज करतोय. पण नेक्स्ट वन जो काही प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट मध्ये जर समजा एखादा सबस्टन्स गॅसियस स्टेट मध्ये असेल, प्रोडक्ट मध्ये जो काही सबस्टन्स गॅसियस स्टेट मध्ये असेल त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी स्मॉल जी न वापरता आपल्याला काय वापरायचंय, एक एरो वापरायचं. त्या एरोचं पॉइंट काय असणार आहे, अपवर्ड डायरेक्शनला वगैरे एरो असेल. आपण पॉइंट काय सांगतोय, इफ द रिएक्टंट शो देअर फिजिकल स्टेट दॅट इज द सॉलिड, लिक्विड और गॅसियस देन वी कॅन यूज द एस फॉर सॉलिड, एल फॉर लिक्विड अँड जी फॉर गॅस वगैरे सांगितलं. पण त्याच्यानंतरचा जो काही पॉइंट आहे तो कोणासाठी सांगतोय आपण, प्रोडक्ट साठी सांगतोय. मग प्रोडक्ट साठी पॉइंट काय असेल आपण त्या ठिकाणी, मग if the product is in the gaseous state instead of G it can be indicated by an arrow pointing upward वगैरे सांगितलं. समजा गॅसियस स्टेट मध्ये किंवा एखादा प्रोडक्ट जर गॅसियस स्टेट मध्ये असेल तर आपल्याला त्या ठिकाणी हे जी न वापरता काय करायचंय, अपवर्ड डायरेक्शनला असणारा एरो वगैरे यूज करायचंय. त्याच्यानंतर if the product formed is insoluble solid in the form of a precipitate then instead of a yes it can be indicated by an arrow pointing downward वगैरे सांगितलं. जर समजा प्रोडक्ट मध्ये असणारा जो काही सबस्टन्स आहे तो जर इन्सोल्युबल सॉलिड असेल तर त्यावेळेस आपल्याला सॉलिड म्हणजे यस न घेता काय करायचं, आपल्याला डाऊनवर्ड डायरेक्शनला एरो वगैरे दाखवायचा. पॉइंट लक्षात ठेवा, जर गॅसियस स्टेट असेल तर गॅसियस स्टेट साठी आपण काय करणार असेल, अपवर्ड डायरेक्शनला तो एरो दाखवतो. पण त्या प्रोडक्ट मध्ये इन्सोल्युबल सॉलिड असेल म्हणजे प्रिसिपिटेटच्या जर फॉर्म मध्ये असेल तर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय, डाऊनवर्ड डायरेक्शनला एरो वगैरे यूज करायचंय. त्याच्यानंतर when reactants and products are in the form of a solution in the water they are said to be present in the aqueous solution state वगैरे सांगितलं. जर समजा त्या ठिकाणी रिएक्टंट आणि जे काही प्रोडक्ट वगैरे आहेत हे जर वॉटर सोल्युबल जर सबस्टन्स असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय वापरावं लागतं, मग aqueous solution. aqueous सोल्युशन हा वर्ड आपल्या त्या ठिकाणी वापरावा लागतो. आपण या ठिकाणी केमिकल रिएक्शन मध्ये दाखवलं होतं aqueous solution of a copper sulfate and aqueous solution of a zinc sulfate त्या रिएक्शन मध्ये आपण सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर this state is indicated by putting the letter AQ in the bracket after their formula वगैरे सांगितलं. जर समजा त्या ठिकाणी रिएक्टंट असेल किंवा प्रोडक्ट असेल याच्यामध्ये जर वॉटर सोल्युबल जर सबस्टन्स असेल तर त्यावेळेस आपण काय वापरणार असेल, aqueous सोल्युशन वापरतोय. पण aqueous सोल्युशन साठी जे काही कंडेन्सर फॉर्म आहे ते कंडेन्सर फॉर्म काय सांगणार असेल, आपण AQ सोल्युशन वगैरे वापरणार असेल. जे काही मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे त्या मॉलिक्युलर फॉर्म्युलाच्या बेस साइडला काय करणार असेल, आपण AQ सोल्युशन म्हणजे aqueous सोल्युशन हा वर्ड वगैरे लिहिणार असेल. तर thus इक्वेशन सेकंड इज रिटन ऍज अ इक्वेशन 3 ऍज अ बिलो वगैरे सांगितलं. आपण या ठिकाणी जे इक्वेशन सेकंड वगैरे लिहिलं होतं हे Zn प्लस CuSO4 एरो ZnSO4 प्लस Cu हे जे काही इक्वेशन आहे या इक्वेशनला आपण थर्ड कन्व्हेक्शन नुसार जर लिहिणार असेल तर त्याच्यानुसार त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस काय बघायला भेटतील. मग हे जे काही झिंक वगैरे असेल तर झिंक आपण काय असेल होतं, डस्ट फॉर्म मध्ये असेल. याचा अर्थ हे जे काही झिंक असेल त्याच्या बेस साइडला आपल्याला काय करायचंय, एस लिहायचे. एस म्हणजे काय असेल, सॉलिड असेल प्लस त्या ठिकाणी CuSO4 आहे.
CuSO4 आहे, हे काय असणार आहे, वॉटर सोल्युबल आहे, त्याच्यामुळे आपण त्याला काय लिहिणार असेल, ऍक्वियस सोल्युशन लिहितो. एरो या ठिकाणी प्रोडक्ट आहे झिंक सल्फेट. झिंक सल्फेट कसं असणार आहे, वॉटर सोल्युबल आहे, त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी काय लिहिणार असेल, त्याच्या बेस साईडला ऍक्वियस सोल्युशन लिहितोय. आणि परत मेशोन त्या ठिकाणी जे काही कॉपर आयन वगैरे असेल, ठीक आहे, Cu असेल, ते कुठल्या स्टेट मध्ये असणार आहे, सॉलिड स्टेट मध्ये आहे, त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी काय करतोय, यस वगैरे लिहितोय. ठीक आहे, हे झाले आपले 3 रूल्स झाले. त्याच्यानंतर फोर्थ वन जो काही रूल आहे तो काय सांगतो आपण मग, when heat is given from outside to bring about the reaction, it is indicated by the sign triangle written above the arrow and that indicate the direction of a reaction वगैरे सांगितलं. समजा आपण एखादी केमिकल रिएक्शन जर लिहित असेल आणि ते केमिकल रिएक्शन घडवून आणण्यासाठी जर आपल्याला बाहेरून जर हीट वगैरे सप्लाय करायचे असेल तर त्यावेळेस जे काही हीट वगैरे सप्लाय केली जाते ते कशावर त्या ठिकाणी आपण इंडिकेट करतोय, केमिकल रिएक्शन मध्ये जो काही मधल्या साईडला एरो वगैरे असेल त्या एरोच्या वरच्या साईडला काय करणार असेल, हा ट्रायंगलचा सिम्बॉल वगैरे वापरतोय. हा ट्रायंगलचा सिम्बॉल म्हणजे काय असेल, हीट इंडिकेट वगैरे करणार असेल, त्याच्यामुळे पॉइंट सांगितलंय. व्हेन हीट इज टू बी गिवन फ्रॉम आउटसाइड टू ब्रिंग अबाउट अ रिएक्शन, ज्यावेळेस आपण एखादी रासायनिक अभिक्रिया घडवून आणायची असते त्यावेळेस जर आपण त्या ठिकाणी बाहेरून जर हीट वगैरे सप्लाय करत असेल तर इट इज इंडिकेटेड बाय द साइन ट्रायंगल रिटन अबाउट द एरो दॅट इंडिकेट द डायरेक्शन ऑफ अ रिएक्शन वगैरे सांगितलं. रासायनिक अभिक्रियाला जर त्या ठिकाणी घडवून आणण्यासाठी आपल्याला बाहेरच्या साईडला जर हीट सप्लाय करायचं असेल तर ते हीट आपण काय करतो, ह्या ट्रायंगलच्या फॉर्म मध्ये वगैरे लिहिणं असेल, तो ट्रायंगल आपण कशा लिहिणं असेल, रिएक्शन जे काही डायरेक्शन वगैरे दाखवणारा एरो असेल त्या एरोच्या वरच्या साईडला आपण या ठिकाणी हा ट्रायंगल लिहितो, जेणेकरून तो ट्रायंगल काय इंडिकेट करतो, मग हीट वगैरे इंडिकेट वगैरे करणार असेल. तर त्यासाठी आपलं एक्झाम्पल दिले. मग फॉर एक्झाम्पल, the reaction in which slacked line is formed on heating the limestone is written as follows वगैरे सांगितलं. आपण लास्ट व्हिडिओ मध्ये जे काही फर्स्ट ऍक्टिव्हिटी वगैरे पाहिलं होतं त्या फर्स्ट ऍक्टिव्हिटी मध्ये काय केलं होतं, आपण लाइमस्टोन वगैरे घेतलं होतं, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी काय सांगतो, कॅल्शियम कार्बोनेट सांगतो. तर कॅल्शियम कार्बोनेटचा जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल तो काय असणार आहे, CaCO3 आहे. मग या CaCO3 ला किंवा याची रिएक्शन घडवून आणण्यासाठी आपल्याला काय बाहेरच्या साईडनं हीट वगैरे सप्लाय करावं लागतं, त्याच्यामुळं CaCO3 एरो आहे त्याच्या वरच्या साईडला काय करतो आपण, ट्रायंगल वगैरे देत होतो, त्याच्या साईडनं रिएक्शन फॉर्मेशन काय होणार असेल, मग कॅल्शियम ऑक्साईड प्लस CO2 वगैरे सांगितलं. ठीक आहे, आता या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट आहे, कॅल्शियम कार्बोनेट हे कुठल्या स्टेट मध्ये आहे, सॉलिड स्टेट मध्ये आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्या बेस साईडला काय लिहिणार असेल, यस वगैरे लिहितो. नेक्स्ट म्हणजे काही कॅल्शियम ऑक्साईड आहे, ते कॅल्शियम ऑक्साईड सुद्धा कुठल्या स्टेट मध्ये असणार आहे, सॉलिड मध्ये आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्या बेस साईडला काय लिहितो, यस वगैरे लिहिणार असेल. आणि या ठिकाणी प्रोडक्ट मध्ये CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड गॅस असेल, जर समजा त्या ठिकाणी रिएक्टंट मध्ये, ठीक आहे, रिएक्टंट मध्ये जर गॅसियस स्टेट असेल तर आपण त्या ठिकाणी स्मॉल g वापरतो, पण प्रोडक्ट मध्ये जर गॅसियस स्टेट असेल तर आताच आपण काय सांगतो, प्रोडक्ट मध्ये जर गॅसियस स्टेट असेल तर जी वापरण्याच्या ऐवजी काय वापरणं असेल, अपवर्ड डायरेक्टिंग एरो वगैरे वापरणं असेल, तो पॉइंट असेल. दॅट इज द फोर्थ वन कन्व्हेन्शन असेल. नेक्स्ट, सिमिलरली द फॅक्ट दॅट हीट इज रिलीज्ड ड्युरिंग द रिएक्शन बिटवीन द aqueous solution of a copper sulfate and zinc dust, it is indicated as a follow वगैरे सांगितलं. जे काही ऍक्टिव्हिटी सेकंड आहे, ऍक्टिव्हिटी सेकंड साठी आपण केमिकल रिएक्शन ही लिहिली होती. ठीक आहे, मग झिंक डस्ट आणि कॉपर सल्फेट ह्या दोघांमध्ये रिएक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होणार असेल, हीट वगैरे रिलीज होते. मग ते जे काही रिलीज झालेले हीट वगैरे असेल ते आपण केमिकल रिएक्शन मध्ये कुठल्या साईड लिहितो, सर्वात शेवटी या ठिकाणी आपण हीट हा पार्ट वगैरे लिहिणार असेल. या केमिकल रिएक्शन मध्ये हीट वगैरे रिलीज होत आहे, त्याच्यामुळे आपण या रिएक्शनला काय सांगतो, एक्झोथर्मिक रिएक्शन वगैरे सांगू शकतो. नेक्स्ट, फिफ्थ वन कन्व्हेन्शन आहे. मग इट इज नेसेसरी टू फुलफिल द सर्टन कंडिशन लाईक द स्पेसिफिक टेम्परेचर, प्रेशर, कॅटलिस्ट एक्सेट्रा टू ब्रिंग अबाउट द सम रिएक्शन वगैरे सांगितलं. आपल्याला काही रिएक्शन घडवून आणण्यासाठी त्या ठिकाणी विशिष्ट अशा स्वरूपामध्ये तापमान दिलेलं असतं, दाब वगैरे असेल किंवा जे काही उत्प्रेरक असेल, ह्या वेगवेगळ्या घटकाची काय गरज वगैरे लागते. काही रिएक्शन घडवून आणण्यासाठी आपल्याला विशिष्ट स्वरूपामध्ये तापमान, दाब आणि उत्प्रेरक ह्या 3 वेगवेगळ्या घटकाची गरज वगैरे लागते. तर these conditions are indicated below or above the arrow indicating the direction of a reaction वगैरे सांगितलं. आता आपण पॉइंट काय सांगितलं, काही रिएक्शन घडवून आणण्यासाठी आपल्याला टेम्परेचरची गरज असते,
प्रेशरची गरज असते किंवा कॅटलिस्टची गरज असते. मग हे जे काही 3 फॅक्टर आहेत त्या 3ही फॅक्टरला आपण कशाच्या वरच्या साईडला लिहू शकतो, वरच्या किंवा खालच्या साईडला आपण एरोच्या लिहू शकतो. हा एरो आहे, या एरोच्या वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला काय करू शकतो, टेम्परेचर, प्रेशर आणि कॅटलिस्ट हे मेन्शन वगैरे करू शकतो. तर फॉर एक्झाम्पल द रिएक्शन ऑफ अ व्हेजिटेबल ऑइल takes place at the temperature of 60 degrees Celsius with the hydrogen gas in the presence of a nickel catalyst and is written as a follow वगैरे सांगितलं. आपण याच्यासाठी केमिकल रिएक्शन साठी जे काही आपल्याला एक्झाम्पल वगैरे होतं ते एक्झाम्पल काय असतो, आपण व्हेजिटेबल ऑइल प्लस हायड्रोजन गॅस इन द प्रेझेन्स ऑफ अ 60 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर अँड द निकेल कॅटलिस्ट इट गिव्स द वनस्पती घी वगैरे. यासाठी आपण कन्व्हेन्शन काय असलं होतं, to bring about the some specific chemical reaction it required the specific temperature, catalyst and the pressure वगैरे सांगितलं. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल सांगतो. त्याच्यानंतर जे काही 6 नंबर कन्व्हेन्शन आहे तो पॉइंट काय असेल, मग स्पेशल इन्फॉर्मेशन और नेम्स ऑफ रिएक्टंट और प्रोडक्ट आर रिटन बिलो देअर द फॉर्म्युला वगैरे सांगितलं. 6 कन्व्हेन्शन मध्ये आपण काय सांगतोय, जे काही केमिकल फॉर्म्युला म्हणजे काय रासायनिक सूत्र असेल त्या रासायनिक सूत्राचं जर आपल्याला विशिष्ट स्वरूपाची जर माहिती वगैरे लिहायची असेल किंवा त्याचं जर नाव लिहायचं असेल तर आपण त्या ठिकाणी त्या केमिकल फॉर्म्युलाच्या खालच्या साईडला वगैरे लिहू शकतो. त्यासाठी परत मग एक्झाम्पल दाखवलंय. कॉपर ऑन रिएक्शन विथ द कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड गिव्स द रेडिश कलर्ड पॉइझनस नायट्रोजन डायऑक्साइड गॅस वगैरे सांगितलं. या ठिकाणी जे काय आपल्याला केमिकल रिएक्शन वगैरे बघायला भेटते त्या केमिकल रिएक्शन मध्ये स्पेशल इन्फॉर्मेशन या रिएक्टंट मध्ये आपण काय लिहिले आहे, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड वगैरे लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर हाऊएव्हर ऑन रिएक्शन विथ द डायल्यूट नायट्रिक ऍसिड द प्रोडक्ट फॉर्मड इज अ नायट्रिक ऑक्साइड गॅस वगैरे सांगितलं. या रिएक्शन मध्ये आपल्याला जे काही स्पेशल इन्फॉर्मेशन आहे ते काय सांगतो, आपण डायल्यूट वगैरे सांगतोय. कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्यूट हे एक विशिष्ट स्वरूपाची माहिती आहे, त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी त्या केमिकल फॉर्म्युलाच्या खालच्या साईडला वगैरे लिहितोय. आणि पेज नंबर 33 याच्यावर जे काही 6 नंबर 7 आणि जे काही 8 नंबर रिएक्शन आहे ते आपल्याला एक्झाम मध्ये वगैरे विचारलं जाऊ शकतात.